नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या भागामध्ये सायलीने प्रियाने कॉफीमध्ये विष टाकले असे ती सर्वांसमोर सांगते, तेव्हा प्रिया मात्र ती कॉफी पिऊन घेते आणि सर्वांसमोर म्हणते की सायली कायम माझ्यावर असे आरोप करत असते। त्यामुळे प्रिया रडतच त्या घरातून निघून जाते। तर पूर्णाई आजीला मात्र प्रियाची खूप अशी काळजी वाटते आणि ती कल्पनाला म्हणते की ही सायली कायम माझ्या प्रियावर म्हणजे तन्वीवर ती आरोप करत असते। प्रिया म्हणजे तन्वी या घरात आलेली सायलीला खरंच देखवत नाही, म्हणून तिला या घरात येऊन न देण्यासाठी सायली मुद्दाम काही ना काही कारस्थान करत असते। तर लगेच कल्पना म्हणते की पूर्णाई आजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतो। तर लगेच पूर्णाई आजी म्हणते की ह्या तू तुझ्या सुनेला डोक्यावर चढून ठेवले आणि तू तिला जास्त फूस करते, म्हणून ती आज सर्वांसमोर माझ्या तन्वीला तिने खोटे ठरवले असे बोलून पूर्णाई आजी आतमध्ये निघून जाते। त्यानंतर इकडे सायली ही आपल्या रूममध्ये येते। तर अर्जुन सायलीला विचारतो की मिस सायली, तुम्ही आज सर्वांसमोर प्रियावर असा आळ का घेतला? तर लगेच सायली सांगते की प्रिया कायम खोटं वागते आणि तिने चक्क माझ्यासमोर त्या कॉफीमध्ये विष टाकले होते आणि ती विषाची बाटलीसुद्धा तिने डस्टबिनमध्ये फेकली होती। प्रिया लहानपणापासून असे खोटे धंदे करतच असते आणि मला कायम ती सर्वांना तोंडावर पाडण्यासाठी माझे विरोधीसुद्धा काहीतरी कारनामेही करतच असते। प्रियाचा स्वभाव अजून अर्जुन सर तुम्ही ओळखलेला नाही। लहानपणापासून मी त्या प्रियाला ओळखते आणि खूप रात्रीपर्यंत ती बाहेर थांबायची, उशिरा घरी यायची आणि आश्रमातील मधुभाऊ तिच्यावर रागावल्यानंतर ती मधुभाऊंचा सुद्धा खूप अपमान करायची आणि प्रिया हे लहानपणापासून सर्व काही शिकलेले आहे, त्यामुळे ती असं नवीन डाव खेळेन हे मला चांगले माहिती आहे। आणि प्रियाला मात्र सर्वांसमोर मी किती खोटारडी आहे आणि पूर्णाई आजीला तिचा विश्वास हा कमावून द्यायचा होता आणि मला सर्वांसमोर दोषी ठरवायचे होते। आणि त्याचवेळी अर्जुन आणि सायली हे एकमेकांबरोबर बोलत असतात। सायली अर्जुनला पटवून देत असते, तेवढ्यात प्रियाचा मात्र सायलीच्या मोबाईलवर फोन येतो आणि सायली विचार करते की प्रिया मात्र मला इतक्या रात्री का फोन करत असेल। अर्जुन विचारतो की मिस सायली, तुम्हाला कुणाचा कॉल येतोय? तर लगेच सायली सांगते की प्रियाचा। तर लगेच अर्जुन तो फोन घेतो आणि तो फोन स्पीकरवर ठेवून सायलीला प्रियाबरोबर बोलण्यासाठी सांगतो। तर लगेच प्रिया सायलीला म्हणू लागते की सायली, तू सर्वांसमोर मला खोटारडी आणि माझ्यावर आरोप करत होतीस ना, मग कशी आज मी सर्वांसमोर तुला तोंडावर पाडले आणि मी सुद्धा नावाची प्रिया नाही आणि तुझ्यासारख्या मुलीला मला वठणीवर आणण्यासाठी वेळ लागणार नाही आणि आज सर्वांसमोर तुझी बोलती कशी बंद केली ते तू बघतच राहा। तर लगेच प्रिया पुढे म्हणू लागते की सायली, तू अर्जुनशी लग्न केले म्हणजे तू कायम आयुष्यभरासाठी त्याची साथ देणार नाही। तुला तर मी त्या अर्जुनच्या आयुष्यातून आणि सुभेदारांच्या घरातून नाही काढले तर मी नावाची प्रिया नाही। त्यामुळे आता तू तयारीला हाक, माझे स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि बॅग भरून तू त्या घरातून निघण्याचा निर्णय घे, कारण तुला आता तुझी सुटका करण्यासाठी तुझे मधुभाऊ सुद्धा नाही आणि मधुभाऊ सुद्धा बाहेर लवकर येणार नाही, कारण माझे बाबा ही केस लढतात आणि आता तुला घराबाहेर काढण्यासाठी मी पुढचा असा गेम खेळणार की तू घराबाहेर नक्कीच जाणार म्हणजे जाणार आणि अस्मिता सुद्धा माझेच ऐकते आणि तुला घराबाहेर काढण्यासाठी ती माझी मदत करते। पूर्णाई आजीचे जे काही दागिने आहे ते अस्मिताला सांगून मी तुझ्या पर्समध्ये ठेवले होते, पण तो गेम माझ्यावरच पलटला। एक गोष्ट लक्षात ठेव, अर्जुन कायम माझाच राहणार, मी केव्हाही तुला त्याच्या ताब्यातून देणार नाही। तर आणि आज जे काही घडले, तुझ्या अर्जुन सरांनी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, त्यामुळे आता लवकरच तू त्या घरातून बाहेर निघणार। आणि प्रिया सायलीला म्हणते की तू शांत का आहे, बोलत का नाही? तर लगेच सायली नाटक करत म्हणते की अगं, आज तर मी तुझ्यावर जे काही आरोप केले ना, घरातील माझ्यावर खूपच चिडले, अर्जुन सर सुद्धा माझ्याशी बोलत नाही, म्हणून सायली रडण्याचे नाटक करू लागते। तर लगेच प्रिया पुढे म्हणते की अगं अस्मिता, पूर्णाई आजी, प्रताप काका हे सर्व माझ्या बाजूने आहेत आणि आता कल्पना आणि अर्जुनला सुद्धा मी लवकरच तुझ्या विरोधी भडकून माझ्या बाजूने करून घेणार। तेव्हा मात्र अर्जुनला समजते की अस्मिता, पूर्णाई हे प्रियाच्या बाजूने आहेत। तर अर्जुनला ते ऐकून खूपच राग येतो आणि प्रिया मात्र सर्व काहीही बराबर सांगत असते।
प्रिया पुढे म्हणू लागते की तुझे अर्जुन सर कधीही केस जिंकू शकणार नाही, कारण मधुभाऊ विरोधी एक सुद्धा पुरावा त्याला मिळणार नाही. तर सायली म्हणते की कसे ग, आणि तू ते पुरावे सर्व काही नष्ट केले का? विलास काकांचा खरा गुन्हेगार कोण आहे हे तर तुला चांगलेच माहिती आहे, आणि विलास काकांच्या खुनाशी तुझा सुद्धा संबंध आहे हे अर्जुन सर लवकरच शोधून काढतील. प्रिया पुढे म्हणते की मला फक्त माझा अर्जुन मला हवा, आणि मधुभाऊ या कोर्ट कचेरीमधून कधीच सुटणार नाही आणि जेलमधूनच ते आयुष्यभर कायम राहतील. त्याची मी पूर्णपणे तयारीसुद्धा करून ठेवलेली आहे, आणि त्या अर्जुनला मी माझे बनून राहणारच. तुझी मी अर्जुनच्या आयुष्यातून लवकरच हकालपट्टी करते की नाही ते तू बघतच राहा. तर सायली मात्र फोन ठेवून देते, आणि अर्जुनला प्रियाविषयी सर्व काही समजलेले असते. आणि तर अर्जुन सायलीला म्हणतो की आता प्रियाला मधुभाऊविषयी खास काही पुरावे माहिती आहे, आणि आता प्रियाला मी कसे खोटे बनवून सर्व पुरावे गोळा करतो, सायली तू ते बघतच राहा, आणि मधुभाऊंची कशी सुटका करतो ते सुद्धा. त्यानंतर सायली बाहेर येते आणि कल्पनाला म्हणते की आई तुम्ही सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला नाही का? तर लगेच कल्पना म्हणते की सायली माझा तुला कायम विश्वास आहे, फक्त पूर्णाजीला जिंकण्यासाठी तू काय करायचे ते कर, माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. तर सायली आणखीनच खुश होते. तर आता पूर्णाई आजीला खुश करण्यासाठी सायली प्रियाचा पर्दाफाश करून पूर्णाई आजीला कसे खुश करते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.